येत्या 10 दिवसात मी आत्महत्या करणार आहे। कारण जर ह्या लोकांचा मोक्ष नाही लागला तर पोलीस स्टेशनला मी आजच सांगतोय 10 दिवसात आत्महत्या धन करेन म्हणजे करेन। नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावरती काहीतरी फेक आपल्याला पाहायला मिळतं। आता त्यातच महाराष्ट्रातील लाडका छोटा पुढारी आणि बिग बॉस फेम छोटा पुढारी घनश्याम दरोडे याच्या संदर्भात देखील अशाच प्रकारची एक धक्कादायक बातमी सोशल मीडियावरती व्हायरल झाली। नुकतीच काल मंत्री छगन भुजबळ यांच्या संदर्भात देखील अशाच प्रकारे एक फेक न्यूज व्हायरल झाली व त्या नाशिकमध्ये त्या व्यक्तीवरती गुन्हा देखील दाखल झाला। मात्र छोटा पुढारी संदर्भात असं नेमकं काय घडलं याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, छोटा पुढारी हा अगदी लहान वयापासूनच त्याच्याकडे राजकीय कौशल्य आहेत, राजकीय भाषण त्याचबरोबर राजकीय स्टेज देखील त्याने गाजवलेले आहेत। सरपंचपेक्षा मोठा आहे आपण खेळतो, पण मी माझ्या गावासाठी लढतोय, माझ्या गावातल्यांना पाडू कोण। अगदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर देखील त्याने अनेक वेळा भाषणे केलेली आहेत, त्यामुळे तो महाराष्ट्रभर चर्चेत असतोच। त्याचबरोबर बिग बॉसमध्ये गेल्यानंतर देखील त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा व्हायला सुरुवात झाली। तर छोटा पुढारीला ट्रोलिंगचा देखील मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो। त्याच्या उंचीवरून, त्याच्या वागण्यावरून, त्याच्या बोलण्यावरून अनेक लोक त्याला ट्रोल देखील करतात आणि अशातच काही इंस्टाग्राम पेजेस जास्त फॉलोअर आणि लाईक मिळवण्याच्या नादामध्ये अशा कुठल्या तरी एखाद्या मोठ्या इन्फ्लुएन्सरच्या बाबतीत काहीतरी खोटं पसरवतात आणि चक्क छोटा पुढारीच्या निधनाची बातमीच या इंस्टाग्राम रीलमधून व्हायरल झालेली पाहायला मिळाली। त्यानंतर छोटा पुढारीने त्या व्यक्तीशी संपर्क साधला आणि ही रील डिलीट कर आणि आपली माफी माग अशा प्रकारची विनवणी त्याला केली। त्यानंतर मी तुमची माफी मागतो, मात्र तुमच्या फॅनची माफी अजिबात मागणार नाही अशा प्रकारचं ठणकावलं। एक जणाने तर मला जिवंतपणे मारलं, माफी मागून टाक, कर माफ। तर तो म्हणतोय तुझे चाहते वर्ग तुझ्या माझ्यापेक्षा लय मोठे नाही, त्यामुळे मी त्यांची माफी मागणार नाही आणि माझी जर योग्य नुकसान भरपाई नाही दिली तर मी 10 दिवसात येत्या 10 दिवसात। आणि छोटा पुढारी संतापले। छोटा पुढारीने थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि या व्यक्तीविरोधात कंप्लेंट दाखल केली। त्याचबरोबर पोलिसांना देखील इशारा दिला की 10 दिवसामध्ये जर या व्यक्तीचा शोध लागला नाही तर आपण देखील आत्महत्या करणार आहोत। अशा प्रकारचा थेट अल्टिमेटमच छोटा पुढारीने पोलिसांना दिला। मात्र अशा प्रकारच्या फेक न्यूज या सोशल मीडियावरती व्हायरल होत असतात आणि नकळत आपण देखील त्या शेअर करत असतो। त्यामुळे अशा कुठल्याही प्रकारच्या सोशल मीडियावरती फेक न्यूज जर आल्या तर त्याची आपण खातरजमा केली पाहिजे आणि कुठल्याही प्रकारे अशा खोट्या बातम्यांना आपण प्रसारित केलं नाही पाहिजे। त्यामुळे छोटा पुढारी चांगला संतापलेला असून त्याने थेट पोलीस स्टेशन गाठलं होतं आणि पोलीस स्टेशनमध्ये देखील त्याने थेट पोलिसांना सवाल केले। येत्या 10 दिवसामध्ये जर त्या व्यक्तीचा शोध लागला नाही तर आपण आत्महत्या करू असा देखील इशारा दिला। त्याचबरोबर छोटा पुढारीने हे देखील सांगितलं की माझी नुकसान भरपाई देखील मला मिळावी, कारण या ट्रोलिंगमुळे आणि अशा प्रकारच्या बदनामीमुळे मला कार्यक्रमालाही कोणी बोलवत नाही अशा प्रकारची देखील खंत छोटा पुढारीने व्यक्त केली। मात्र छोटा पुढारीची महाराष्ट्रभर क्रेज आहेच, त्याला ट्रोलिंग जरी होत असली तरी त्याची एक मोठा प्रसिद्ध वर्ग आहे आणि त्याने अनेक सिनेमामध्ये देखील काम केलेलं आहे। त्याचबरोबर अनेक TV शोमध्ये देखील तो आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तो एक चांगला पुढारी तर होईलच, त्याचबरोबर एक चांगला कलाकार देखील त्याच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळेल। छोटा पुढारीबद्दल आपल्याला काय वाटतं याविषयी आपलं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। मनपूर्वक